आज मी छान अशी चिकन 65 ची रेसिपी बनवलेली आहे। त्याचा मसाला पण तयार केला, चिकनला मसाला लावून चिकन पण फ्राय करून दाखवलेले आहे। तर पूर्ण रेसिपी ही बघा। चला मग आता पुढील रेसिपी मध्ये तुम्हाला प्रोसेस दाखवते। आपल्याला चिकन फ्राय बनवून घ्यायचंय, तर चिकन फ्राय बनवायला आपल्याला मसाला पाहिजे। तो मसाला कशा पद्धतीने बनवायचा मी आता पुढील रेसिपी मध्ये पूर्ण तुम्हाला हे दाखवते। माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। कमला या किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू। आधी मसाला मग चिकन फ्राय। आपल्याला चिकन फ्राय बनवण्यासाठी मसाला करून घ्यायचा आहे ना, तर त्या मसाल्यामध्ये मी काय काय वस्तू वापरणार आहे मी तुम्हाला सर्व आता सांगते। किती प्रमाण घेतले मी ते पण पुढे मी सर्व तुम्हाला सांगते। आता इथे 100 ग्राम हे तांदळाचं पीठ घेतलेले आहे। मी घरीच तांदूळ स्वच्छ धुवून वाळून त्याचं पीठ करून घेतलेले, मिक्सर मध्ये दळून घेतलेले। त्याच्यानंतर 100 ग्राम कॉर्नफ्लॉवर घेतलेली, त्याच्यानंतर 20 ग्राम मिरची पावडर घेतलेली, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। त्याच्यानंतर 15 ग्राम हा गरम मसाला घेतलेला आहे। त्याच्यानंतर 5 ग्राम मिरे पूड घेतलेली, 25 ग्राम ही धन्याची पावडर घेतलेली, 5 ग्राम हे आपण जिरे पूड घेतलेली आणि मुठभर ही कसुरी मेथी घेतलेली। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेले। आता हे सर्व मसाले मी तुम्हाला किती प्रमाण घेतले हे सर्व तुम्हाला सांगितलं। आता आपल्याला मिक्स कशा पद्धतीने करायचे मी तुम्हाला आता एक एक दाखवते व्यवस्थित। मिक्स करण्यासाठी दुसरी प्लेट घेतली, त्याच्यामध्ये आता एक एक सर्व आपण टाकून घेतलं। आधी तांदळाचं पीठ टाकून घेतलं, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर ती पण टाकून घेतली, त्याच्यानंतर मिरची पावडर ती पण टाकून घेतली, गरम मसाला टाकून घेतला, मिरेपूड ती पण टाकून घेतली, धना पावडर ती पण टाकून घेतली, जिरे पावडर ती पण टाकून घेतली। अशी मुठभर एवढी अशी कसुरी मेथी घ्यायची, थोडीशी हातावर ते आपण अशी चुरून टाकायची। कसुरी मेथी टाकून झाली। आता आपण मीठ घेतलेले चवीनुसार ते टाकून घेतले। आता आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊ। सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मसाला हा मिक्स करून घेतला। आता आपल्या एवढा मसाला जो तयार करून घेतला आहे याच्यामध्ये 3.5 ते 4 किलो चिकन हे फ्राय करू शकता। बघा असा छान मस्त झालाय आपला मसाला। आता ह्याच्यामध्ये कुठला काही कलर वगैरे टाकलेला नाहीये। तुम्हाला अजून असं डार्क पाहिजे असेल तर तुम्ही फ्रूट कलर हा वापरू शकता। आता मी इथे कलरचा वापर नाही केलेला। आता बघा आपण चिकन फ्राय करणार आहे, त्याच्यासाठी मी इथे चिकन घेतलंय, स्वच्छ मी धुवून ठेवलेले। आता आपल्याला 2 चमचे एवढा त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। बघा 2 चमचे मसाला टाकून घेतलाय मी। व्यवस्थित असा मिक्स करायचा तो। 1 चम्मच एवढी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली, त्याच्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचे। तर मी आधी आता चम्मच मध्ये पिळून घेते, त्याची बी वगैरे जाऊ नये म्हणून। सर्व अर्ध्या लिंबाचा रस मी टाकून घेतो। पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। असं मिक्स करून घेतलंय। इथं मसाले तुम्ही कमी जास्त टाकू शकता। त्याच्यानंतर थोडस नॉर्मल पाण्याचा शिपका देऊन, जर ओलं झालंच नाही तर पाण्याचा शिपका देऊन आणि व्यवस्थित असं आपण कोटिंग करून घ्यायची चिकन देऊन। बघा असं छान झालंय। आता आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं। 5 मिनिटं झाले, चिकन आपलं छान असं मॅग्नेट झाले। आपण आता ते फ्राय करू। ते तापलेले आपण एक एक तेलामध्ये सोडून देऊ। पेस्ट करू शकता आपण त्याच्यावर टाकायचं, खूप छान लागते। आता कमी केलं, आता गॅस परत जोरात केला, पूर्ण हे कुरकुरीत होऊ द्यायचे, कारण की चिकन आपलं हे कच्चं असतं। आता पण शिजलं पाहिजे चिकन आपलं, म्हणून छान तेलामध्ये असं कुरकुरीत होऊ द्यायचं।
लगेच याला पलटी करायचं नाही. आपण हळूहळू त्याला पलटी करून घेऊ. झालंय बघा, आता ते काढून घेतो. आहे ना साधी व सिंपल आपल्या घरातल्या घरातली छान अशी रेसिपी आज मी करून दाखवली. घरातल्या साहित्यांपासून आपण हे चिकन फ्राय मसाला पण बनवला व चिकन फ्राय पण करून दाखवलं. नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.